जय श्री कृष्ण, दंडवत प्रणाम. जय शिवराय, जय स्वराज, जय स्वदेशी. मित्रांनो, मैत्रिणींनो आणि माझ्या सर्व आदरणीय सन्माननीय माता पिता तुल्य राष्ट्रभक्तांनो, स्वदेशी आयुर्वेद प्रेमींनो, आज आपण बघणार आहोत माझ्या सर्व आदरणीय सन्माननीय आया बहिणी, समस्त पूजनीय माता तुल्य मातृशक्तीच्या समस्येचं 100% समाधान आपल्या योग, आयुर्वेद आणि प्राकृतिक चिकित्सामध्ये काय आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय आजचा आहे आपला गर्भाशय मजबूत करण्यासाठी आपण काय करायचंय, गर्भाशय कसं मजबूत ठेवायचंय. तर त्यासाठी बघा, सर्वात प्रथम जर तुम्हाला शक्य झालं तर सूर्यनमस्कार करा. सूर्यनमस्कार सगळ्यात श्रेष्ठ व्यायाम पद्धती आहे. आणि जर ते शक्य झालं नाही तर बस फक्त हे 2 अभ्यास करा. तिसरा एक प्रयोग मी तुम्हाला सांगेल शेवटी, तो व्यवस्थित समजून घ्या. तर बघा, मांजर आसन. असं श्वासात घ्यायचा, आकाशाकडे वरती बघायचं, पाठ खाली दाबायची, त्यानंतर श्वास सोडून द्यायचा, नाभीकडे बघायचं. मांजर आसन, यालाच मार्जर आसन सुद्धा म्हणत असतात, बरोबर. त्यानंतर याचा दुसरा अभ्यास करायचा. याचा दुसरा अभ्यास जो आहे बघा, असा उजवा हात समोरून आणि डावा पाय पाठीमागून असा उचलायचा. बघून घ्या नीट, व्यवस्थित, आणि व्यवस्थित करा. बरोबर. हा झाला दुसरा अभ्यास. आता याचा तिसरा अभ्यास व्यवस्थित बघून घ्या. उजवा हात आणि डावा पाय असं पकडायचं, पाठीमागं बघायचं. त्यानंतर डावा पाय झाला तर उजवा झाला का डावा, दोन्ही बाजूला समसमान. बरोबर. हा झाला याचा तिसरा अभ्यास. आता याचा चौथा अभ्यास बघा. एकच बाजूनी शरीर उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे, असं. मार्जर आसन किंवा मांजर आसन, बरोबर. आणि यानंतर शेवटी काय करायचं हे ते बघून घ्या. असं पाठीवरती झोपायचं, श्वासात भरायचा, श्वासाबरोबर करायचा कुठलाही अभ्यास. असं. त्यानंतर थकले, थोडा विश्राम करायचा. प्रत्येक अभ्यास एका आड एक अल्टरनेट. प्रत्येक अभ्यास 5-25 वेळा, म्हणजे शतयोग साधना आपली झाली पाहिजे. आणि ती सगळी झाल्यानंतर असं शवासन करायचं. म्हणजे 2 अभ्यास कुठले करायचे हे, तर 1 मांजर आसन आणि 2 सेतुबंद आसन. हे सेतुबंद आसन केलं, त्यानंतर विश्राम करायचा, शवासन करायचं किंवा योग निद्रा करायची. सगळं ध्यान गर्भाशयामध्ये केंद्रित करायचं. देश बंद चित्तस्य धारणा सूच योग्यता मनसाहा. माझं गर्भाशय आता पूर्णतः स्वस्थ होतं हे, स्वस्थ होतं हे, स्वस्थ झालं हे. मी त्याला आयुष्यभर स्वस्थ ठेवल. मी स्वस्थ झालो हे, असा, मी स्वस्थ झाले हे, असा भाव पवित्र अंतकरणाने तो भाव प्रगट करायचा. शवासन झालं, डाव्या बाजूनी भार देऊन
उठायचं. कधी उठताना डाव्या बाजूने भार देऊन उठायचं. किती सोपं होतं बघा. हे लक्षात आलं नाही तर अशी पाठ खाली दाबायची, हे ध्यानात घ्या. बरोबर. बरोबर. त्यानंतर त्यानंतर सगळं सोपं आहे हो. आपण फक्त करत नाही आणि मग मात्र आपण फक्त आजारांना दोष देतो. किती सोपं आहे सगळं. तर असं सर्वांनी नीटनेटकं करा. माझी तुम्हाला सर्वांना विनंती राहील. तर योग उपचार मी तुम्हाला सांगून दिला. आता प्राकृतिक उपचार आणि आयुर्वेदिक उपचार काय आहे. प्राकृतिक उपचारामध्ये आयुर्वेदामध्ये सांगितलं गेलं आहे का साधारणतः 25 ग्राम सफेद म्हणजे पांढरे तीळ घ्या आणि तितक्याच प्रमाणात म्हणजे 25 ग्राम जव घ्या. जव हे दोन्ही एकत्र करून व्यवस्थित बारीक पावडर करायची. कुटून कुटून पावडर करा आणि त्याच्यामध्ये 50 ग्राम खांड घाला. 50 ग्राम खांड घालून सर्व एकत्र करून नीटनेटकं हवाबंद डब्यामध्ये काचेच्या बरणीमध्ये याला व्यवस्थित ठेवा आणि त्यातला दररोज एक एक चमचा सकाळ संध्याकाळ रिकाम्या पोटी खा, जेवणानंतर खा, मधाबरोबर एकत्र करून चाटण करायचं. आयुष्यातही तुमच्या गर्भाशयामध्ये कधीही समस्या येणार नाही. माझ्या सर्व करुणेच्या, वात्सल्याच्या आणि प्रेमाच्या त्या कैवल्य मूर्तीसाठी आज हा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. हा फॉर्म्युला आपल्या ऋषी मुनी साधू संतांचा करोडो वर्षापासून चालत आलेला फॉर्म्युला आहे. तुम्ही जरूर याला करा. सर्वांना लहानांपासून तर वयोवृद्धांपर्यंत सगळ्या मातृशक्तीसाठी तो व्यवस्थित करा. आसन जितके जमतील तितके आसन करा. जमले नाही तरी करण्याचा प्रयत्न करा. हीच माझी कळकळीची तुम्हाला विनंती आहे. आवडलं तर लाईक करा आणि शेअर जरूर करा. तर आजच्या पुरतं इतकंच. उद्या पुन्हा एक नवीन समाधानाच्या सोबत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.